हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पूजा क्रिएशन्स। आज आपण बघणार आहोत एक वेगळीच रेसिपी। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, शुगर फ्री मोदक। गणपती बाप्पाचा प्रसाद मोदक सगळ्यांनाच आवडतो। त्यात ज्यांना शुगर आहे मीन्स डायबिटीज आहे त्यांना त्याचा आनंद घेता येत नाही। त्यामुळे आपण आज ही शुगर फ्री रेसिपी बघणार आहोत। यामध्ये आपण अजिबात कोणत्याही प्रकारचा गूळ किंवा साखर घातलेली नाहीये। ही फक्त आणि फक्त खजूर पासून केलेले मोदक आहेत। तर नक्की ट्राय करून बघा। चला तर मग आपण साहित्य बघूया। आपल्याला शुगर फ्री मोदकसाठी लागणार आहेत खजूर। मी इथे 1 वाटी खजूर घेतलेले आहे। ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, ऑप्शनल आहे ड्रायफ्रुट्स। 1 टीस्पून मी तूप घेतलेला आहे, साजूक तूप, आणि हाफ टीस्पून खसखस घेतलेली आहे। मी सीडलेस खजूर यूज केलेला आहे। जर तुमच्या खजूरमध्ये सीड्स असतील तर त्या काढून घ्या आणि मगच यूज करा। तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया। इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे। आपण जे 1 टीस्पून तूप घेतलं होतं त्यातलं थोडं तूप मी यात घालून घेते। त्यातच मी आता हे ड्रायफ्रुट्स ॲड करते आहे। ड्रायफ्रुट्स आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये। यात मी आता खसखस टाकून ही पण भाजून घेते। ड्रायफ्रुट्स छान भाजून झालेले आहेत। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। मी सेम पॅन परत गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये आता हे उरलेलं तूप मी घालून घेते। तूप गरम झाल्यावर ही खजूर यामध्ये टाकून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे। म्हणजे खजूर जे आहेत आपल्या त्या सॉफ्ट होतील आणि असा एकजीव त्याचा गोळा तयार होईल, जेणेकरून आपल्याला त्याला आकार देता येईल मोदकचा। ही बघा आपली खजूर रेडी आहे। जर इझिली स्मॅश होत नसेल खजूर तर तुम्ही आपलं जे पोटॅटो स्मॅशर असतं किंवा वाटी ग्लास कशानेही असं स्मॅश करून आणि खजूर एकजीव करून घेऊ शकताय। आपले खजूरचं मिश्रण रेडी झालं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे एका बाउलमध्ये काढून घेते मी। आता यामध्ये मी हे जे ड्रायफ्रूट आणि खसखसचं मिश्रण आहे ते मी टाकून घेणार आहे। पूर्ण टाकायचं नाहीये, थोडंसं साईडला ठेवायचं, आपल्याला नंतर लागणार आहे। आणि खजूर पूर्ण गार होऊ द्यायचे, त्यानंतर आपल्याला मोदक करायचे आहेत। खजूरचं मिश्रण गार झालेलं आहे आणि मी इथे हा मोदकचा मोल्ड यूज करते आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि हे ड्रायफ्रूट जे आपण थोडे उरवले होते ते। तर आता आपण मोदक बनवून घेऊ। तर आपण आता आधी या मोदकच्या साच्याला मध्ये तूप लावून घेणार आहोत। त्यानंतर हे खजूरचं मिश्रण जे आहे त्याचा लिंबा एवढा गोळा करायचा आहे, बघू शकताय तुम्ही। आता ड्रायफ्रुट्स मध्ये हा आपण हे बघा, म्हणजे याला मस्त असं ड्रायफ्रुट्स चिकटतात। हा मी साच्यामध्ये टाकून घेणार आहे। आता आपण ओपन करून बघू। हे बघा, छान असा आपला मोदक रेडी झालेला आहे, बघू शकताय तुम्ही। वाव, त्यांच्याकडे साचा नाहीये, त्यांनी ते सुद्धा हा मोदक बनवू शकताय। मी दाखवते। लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे, गोल करायचा आहे, हे बघा। त्यानंतर हातावर ठेवून त्याला मोदकाचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला, अशा पद्धतीने। हे बघा, अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आणि टूथपिकच्या साहाय्याने याला सगळ्या बाजूंनी असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम साच्यासारखं याला लुक येईल।
हे बघा, छान असा आपला मोदक रेडी आहे। कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा साच्याने नाही केलेला आहे म्हणून। टूथपिकच्या साहाय्याने असं छान मोदक तुम्ही तयार करू शकताय जर तुमच्याकडे साचा नसेल। आता मी उरलेले सगळे मोदक करून घेते। तर छान असे शुगर फ्री मोदक आपले रेडी झालेले आहे, बघू शकताय तुम्ही। आता डायबिटीज शुगरची चिंता नाही, तुम्ही बिंदास्त शुगर फ्री मोदक खाऊ शकताय। जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील। आणि प्लीज माझ्या चॅनलला शेअर करा। थँक्यू।